नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 11 एप्रिल 2026 आणि वार आहे शनिवार. काल रात्री लेट आलो 12:30 वाजता आणि आज सकाळी खूप लवकर उठलो 8:30 वाजता सर्व व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला. आता 11 वाजलेले आहेत. सकाळी लवकर उठलो, एडिटिंग वगैरे केली, सर्व व्हिडिओ प्रोड्युसिंग, थंबनेल वगैरे, आणि मग आता काय रील्स बघत होतो. मग आता फ्रेश झालो. पाहूया आजच्या दिवसात काय होते. आता पिऊया ब्लॅक कॉफी. आज तर काहीच प्लॅन नाही मिळत. काल तर पूर्ण दिवस बिझीच गेला. तुम्ही पाहिलाच असेल कालचा व्लॉग. जास्त छोटा म्हणजे जास्त मोठा नव्हता व्लॉग, 4 मिनिटाचा व्लॉग बनला काल. तर आज प्रयत्न करूया थोडा व्लॉग मोठा बनवण्याचा आणि काहीतरी इंटरेस्टिंग दाखवण्याचा प्रयत्न करेल मी तुम्हाला कुठे गेलो तर आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आता पिऊया ब्लॅक कॉफी. आज जेवणामध्ये आहे वरण भात आणि कांदा भजी. जेवल्यानंतर प्रोटीन वेफर खातोय, मम्मीने दिला जस्ट. 4 वाजलेले आहेत. जेवलो आणि डायरेक्ट झोपलो. आत्ता जस्ट उठलेलो आहे आणि जेवण्या अगोदर थोडे यूट्यूबवर ब्लॉग्स बघितलेले आणि त्या अगोदर पण झोपलेलो. मम्मीने उठवलं की जेवून घे. आता झोप नाही पूर्ण झालेली म्हणून झोपायचंच. दुपारी जेवलो आणि मस्त जी झोप लागली, एक नंबर. आता 4 वाजलेले आहेत. आत्ता थोड्या वेळापूर्वी उठलेलो आहे. आता थोडे ब्लॉग्स बघू आणि मग नंतर तोंड वगैरे धुऊया आणि मग जाऊया क्रिकेट खेळायला. 5:50 झालेले आहेत. आता जस्ट फ्रेश वगैरे झालो आणि आता जाऊया क्रिकेट खेळायला, बॉक्स गेम. आणि मग तिथून आल्यानंतर थोड्याच वेळात जर आपल्याला शक्य झालं तर आज टर्फला जाऊ, कारण की आज शनिवार आहे. आणि जाऊया क्रिकेट खेळायला आलेलो, पण 6 वाजले पण गेम चालू नाहीत. थंडीमध्ये गेम 5 वाजता चालू होतं. कांचन दादा तुला कसं वाटते का रोज लेट झालं? एवढी आळशी आहेत ना. बोल थंडीमध्ये 5ला येऊन पोहोचायचे. आज 6 वाजले ते मोजून 6 पोर आहेत. एवढे वाईट अवस्था केली आहे क्रिकेटची की तर असं पाहावंसं नाही वाटत. 6ला म्हणजे 2 मॅच झाल्या पाहिजे. काय करायचं या नवीन तरुण पोरांचं काही कळत नाही. मोबाईलमध्येच ते लफडी अर्धी. वैभव आलेला आहे. कांचन दादा काल काय झालं वैभवचं? अरे वैभव खतरनाक होता काल. तो स्टंप 2दा ठोकले. 2दा स्टंप तर राईट साईडला झोपत होता. काय कळत नाही. स्टंप ठोकतो अँगल विंगल का आहे का नाही काय कळतच नव्हतं. त्या साईडला झोपत होता. सध्या मला तरी फक्त बॉलिंग टाकायला मजा येत आहे, कारण की बॅटिंग तर होत नाही मिळत पहिल्यासारखी. गतीश राऊत फुल फॉर्ममध्ये आहेत सध्या, त्याच्याकरता टीम जिंकत आहे. तो गतीश नसता तर आम्हाला तर वाटते रोज 7-7 धाबेली द्यायला लागले असत्या. पदयात्रेचा आशीर्वाद घेऊन आलाय साईबाबांना. फुल फॉर्ममध्ये आहे गतीश. काय साईबाबा पावले तुला? आज पण परत जिंकू आपण. काल काय 14 धाबेली जिंकले मी ऐकलं. काल 14 धाबेली जिंकले. आज आम्ही कांचन दादाला पहिला बॉल खेळण्याचा मान दिलेला आहे. प्रथमेश राऊत यांनी हात टाकण्याऐवजी पाय टाकला म्हणून बॉल गेला. एक नंबर. कडक. साडेसात वाजलेले आहेत आणि क्रिकेट खेळून आलो. आज खूप चांगली बॅटिंग झाली. खूप दिवसानंतर खूप बरं वाटलं. आता थोड्या वेळात जाऊया क्रिकेट खेळायला टर्फला. भेटतो मी आता तुम्हाला जेव्हा निघेल. 8 वाजलेले आहेत आणि आता भाविक, मी आणि पियुष निघाले आहेत टर्फला जाण्यासाठी. भाविक खूप दिवसानंतर आलेला आहे टर्फला जायला. भाविक खूप बिझी असतो. आज भाविक वेळ काढून आलेला आहे. आता फटाफट टर्फला जाऊया, क्रिकेट खेळूया आणि मग निवांत घरी येऊया. आम्ही हावरेवरून जातो म्हणून हा बघा असा सिंगल रोड लागतो. इथे आत्ता एक पण गाडी नाही भेटत आणि रात्री तर विषय सोडूनच द्या. म्हणजे रोड तर दोन्ही बाजूने आहेत. एक टेंबोड्यातून आहे आणि एक हावरेवरून आहे.
आवरेवरून ज्याला माहिती आहे त्यांनीच या. आणि टेंबोड्यामधून पण तुम्ही जर गुगल मॅपवर लोकेशन टाकतील ना तर तुम्हाला त्या टर्फचा ऍड्रेस भेटून जाईल आणि तुम्ही निवांत पोचतील. म्हणजे तुम्हाला झंझट मारी नको. फक्त 1-2 टर्न तसे आहेत जे तुम्हाला 1-2 वेळा गेले ना तुम्ही ते तुम्हाला समजून जाईल कसं जातात. आम्ही टर्फला पोचलेलो आहोत. अजून काय गेम चालू नाही झालेले मिळत, अजून टीम नाही पडलेले मिळत, कारण की दिसते सर्व प्रॅक्टिसच करत आहेत. नाही ना त्यांच्यात जास्त झाले प्लेयर ना. क्रिकेट खेळता खेळता मला थोडी भूक लागली, म्हणजे ब्लड प्रेशर थोडा लो झालेला, तर काहीतरी खाऊन येतो. आतमधून लगेच कळले. हे सेकंड टाइम झालं मला, एकदा कधीच झालेलं खूप वर्ष अगोदर. आता मी आणि भाविक गेलो होतो, थोडं खाऊन आलो. नाव फिलिंग बेटर, म्हणजे एवढं पण नाही, फुल एनर्जी नाही. परत येऊन टर्फला बसलोय. लाईट गेलेली आहे मित्रांनो, अंधारात सर्व बसलेले आहेत. चिराग पाटील, तुमच्या गावात लाईट कशी काय गेली? कशी गेली? लाईट जातच असते. लाईट आज होती ती. कुठे खेळायला पुन्हा आलेले, लाईट गेली. आता बघूया, वेट अँड वॉच. मग काय, आता जर लाईट नाही आली तर मग 1 तासाचं हे द्यायचं का? काय नाही, प्रूव्ह करून पाहायचं. लाईट आलेली नाही मिळत. जनरेटरवर क्रिकेट आमचं परत चालू झालेलं आहे 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर. कायच कामाचा राहिला था. जाऊन 1-2 थांबणार. एनर्जी लो आहे गाईज, एनर्जी लो. काय बोलतो चिराग, आज तू जाम 6 मारलेले आहेत. कुठे भाई, 2 6 आउट. एवढे 6 तुझ्या एवढे थोडी 6 मारणार आम्ही. मी एक पण नाही मारली. 10:30 वाजलेले आहेत. आम्ही निघालो होतो 10:20 साईश आणि शुभम पण आहेत. अरे इथेच गेलेलो. आणि टाक टाक, राहू दे राहू दे राहू दे. नको 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 नको. जिंकला दिला तुला. कुठे कुठे, बाय 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 बाय. तर आता आम्ही घरी चाललोय. आज एनर्जी लो होती. 10:20 का निघाले, कारण की लाईट गेली होती, तर आम्हाला 20 मिनिटं वाढून भेटले होते. आता घरी जाऊन तुमच्याशी थोडा संवाद साधूया जेवल्यानंतर, कारण की जेवणं इम्पॉर्टंट आहे आज. आता जेवणात आहे चपाती, वरण, कांदा टमॅटोची भाजी आणि भात. 11:25 झालेले आहेत. घरी 10:50 आलो समथिंग. आता जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. आणि खेळता खेळता मी भाविकसोबत गेलो होतो दुकानामध्ये. तिथे जाऊन 2 कॅडबरी खाल्ल्या, 1 बिस्किट, 1 निंबूच पिला आणि 2 वेफर्स खाल्ले. तेव्हा जाऊन कुठे थोडं बरं वाटलेलं, पण तेवढी एनर्जी नव्हती आज टर्फला. आणि मी जसं बोलतो आहे त्यावरून पण तुम्हाला समजलंच असेल, आता थोडं डोकं आणि अंग पण दुखत आहे. तर ही व्हिडिओ इथेच एंड करूया. जेवण झालेलं आहे आणि थोडाफार बरं वाटत आहे. आता झोपेल त्यानंतरच थोडंफार बरं वाटेल. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.